हे बाप्पा तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते मी. अशी गोष्ट आहे ती की एक साप आहे ना, तो शाळेमध्ये येऊन बसायचा, शाळेच्या पटांगणात येऊन बसायचा. तर त्या पोरानं काय करायचं, शाळा भरली का शाळेमध्ये सगळे सगळे जायचे आणि शाळा सुटली 4 वाजेची की त्यांना तो साप दिसायचा त्या पटांगणात बसलेला. मग तुम्ही त्या पोरानं काय करायचो, यानं दगड घ्यायचा, यानं दगड घ्यायचा, यानं शेपूट वाढायचो, त्यानं दगड मारायचा, यानं दगड मारायचा, त्या सापाला टिचर पडायचे, त्या साप येळणी करून टाकायचो साप त्या पोरायनं. म्हणजे साप आहे ना एकदम गरीब होता. तर त्याला वाटलं हे पोरं रोज येत्या आणि मला मारत्या, दगड मारत्या, मग कोणी शेपूट वरतं, कोणी मग तोंड वरतं. तर मग त्याचा जीव आहे ना असं हेळमळ व्हायचा. मग त्याचं अंग दुखायचं सापाचं. एक दिवस गेला तो एका माणसाकडे गेला तर म्हणे, बाबा मला काहीतरी सांगा ना म्हणे याचा उच्चार. मग काय झालं म्हणे भाऊ. म्हणे हे पा म्हणे बाबा, पोराची शाळा भरती म्हणे आणि मी काय करतो म्हणे, असं आरतीनं उठून नाही बसत म्हणे, असं पटांगणात जाऊन बसतो म्हणे. मग मला चांगलं वाटतं म्हणे असं पोपट्यामध्ये बसलं की. पण त्या पोरा शाळा सुटली का म्हणे ते दगड घ्यायच्या म्हणे, मारते म्हणे मला. कोणी शेपूट वरचं म्हणे, कोणी दगड मारतो म्हणे. माझी येळमळ होऊन जाता म्हणे. म्हणे बाबा मी काय करू म्हणे आता, मी आता करणंच काय म्हणे माझ्या जीवाचं. अरे या पाय म्हणे असं कर म्हणे, तू तिथं जातो ना म्हणे पटांगणामध्ये बसतो ना म्हणे जाऊन. मग तू काय कर म्हणे आता, पोरा शाळा सुटली म्हणे की पोरानं दगड घेतले की लगे पोराला काय कर म्हणे तू फुस कर म्हणे. मग ते पोरं काय म्हणतील म्हणे, अरे साप गरीब होता आता खराब झाला, आता पळा. मग आता गरीब बी राहू नये आणि जास्त कोणा संग भांडण बी करू नये आणि कोणा संग काही आहे असं कोण नाही. मग आता तुम्ही सापाला मारत होते तर सापाला वाचा फुटली. मग तुम्ही जर असं असे कोणाला माराकुटी करशान, कोणाला मारशान, तुझी जीव तळतळ करतो माणसाचा. मग असं चांगलं बोलायचं, कोणाला मारायचं नाही, कोणाच्या वाटी जायचं नाही, आपलं शिक्षण करायचं, आपलं चांगलं करायचं. सापाचा पर्यंत त्या माणसानं वाचवला ना मग तो मग खराब बी राहू नये आणि एकदम गरीब बी राहू नये, असं मध्यम राहायचं माणसानं. मग एकदम चांगलं होऊन जात असतं. समजली तुम्हाला गोष्ट? कशी समजली रे? आता ते सापाला ते पोर दगड मारत होते. त्यांनी त्याचा प्राण बी वाचवला आणि तो गरीब बी राहिला, नाही आणि खराब बी राहिला नाही, गरीब बी राहिला नाही. आणि ते पोरं घाबरले बी.